तहसीलदारांच्या अकार्यक्षम कारभारावर जनतेचा संताप। तहसीलदार रमले मीटिंग आणि दौऱ्यात, कामाचा उडाला बोजवारा। तहसील कार्यालयातील कामकाज गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाल्याची जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। तहसीलदार सुरेश वाडकर यांनी रुजू झाल्यापासून सर्वसामान्य नागरिकांच्या कामांना अडथळे निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत असून या संदर्भात संबंधित तहसीलदार यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। विद्यार्थी व सामान्य जनतेच्या कागदपत्रांसाठी सतत चक्रा माराव्या लागतात, परंतु कोणतेच काम वेळेवर होत नाही। पूर्वीच्या तहसीलदारांच्या काळात रहिवासी दाखला, नॅशनॅलिटी, भूमिहीन प्रमाणपत्र, अल्पभूधारक प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र यासारखी सर्वसामान्य कागदपत्रे कनिष्ठ कर्मचाऱ्यांमार्फत ऑनलाईन प्रक्रिया करून सहज मिळत असत। परंतु सध्याचे तहसीलदार सुरेश वाडकर यांनी ही सर्व प्रमाणपत्रे स्वतःकडेच मंजुरीसाठी ठेवून घेतल्याने नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत। देवणी तालुक्यातील नागरिकांना एका साध्या प्रमाणपत्रासाठीही दिवसेंदिवस तहसील कार्यालयात चक्रा माराव्या लागत आहेत। त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य जनतेत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। स्थानिकांनी सांगितलं की पूर्वी कामे काही मिनिटातच पूर्ण व्हायची, पण आता प्रत्येक अर्ज महिनोन्महिने प्रलंबित आहे, तसेच फोनही स्वीकारत नाहीत। तहसीलदार सुरेश वाडकर हे पूर्वी शिक्षक राहिलेले असल्याने प्रशासकीय अनुभवाचा अभाव स्पष्टपणे जाणवतो, असा आरोप होत आहे। त्यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर विश्वास न ठेवता सर्व नियम स्वतःकडे ठेवले असून त्यामुळे जनतेची गंभीर गैरसोय होत आहे, असा सूर नागरिकांच्या तक्रारींमध्ये दिसून येतोय। या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांकडून तहसीलदार वाडकर यांच्या कार्यप्रणालीची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच देवणी तालुक्यातील जनतेची अडचण दूर करून प्रशासनातील कामकाज सुरळीत करावे, अशी मागणी देवणी तालुक्यातील विद्यार्थी, पालक यांच्याकडून होत आहे।